दिल्लीतील ज्या हॉटेलमध्ये 21 जणांचा होळपून मृत्यू झाला त्या हॉटेल मालकाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। या हॉटेलचा मालक लवकेश बजाज याच्यावर यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल झाले होते, तरी देखील तो सर्रास आपला हॉटेल व्यवसाय चालवत होता। लवकेश बजाज याच्यावर बनावट पासपोर्ट आणि ओळखपत्र प्रकरणात गुन्हा दाखल आहे। या आरोपानुसार लवकेश बजाजने काही बांगलादेशी नागरिकांना भारतीय ओळखपत्रे आणि पासपोर्ट मिळवण्यासाठी स्वतःचा पत्ता वापरण्याची परवानगी दिली होती। या प्रकरणात त्याला अटकही झाली होती, म्हणजेच कायद्याच्या चौकटीत त्याची पार्श्वभूमी आधीच संशयास्पद होती। तरी देखील त्याला हॉटेल व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाली। एवढंच नाही तर त्याच्या हॉटेलला अधिकृत परवानगी फक्त 6 खोल्यांसाठी देण्यात आली होती, पण प्रत्यक्षात तब्बल 25 खोल्या सुरू करण्यात आल्या। तरी देखील त्याच्या हॉटेलवर कुठलीही कारवाई झाली नाही। प्रशासनाचं पाठबळ असल्याशिवाय अर्थात हे शक्य नाही। एवढंच नाही तर हॉटेल इमारतीत पुरेसे फायर एक्झिट नव्हते, अग्निविरोधक सुरक्षा व्यवस्था नव्हती, फायर सेफ्टी रूम्स नव्हत्या, आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक असलेल्या फायर लिफ्ट्स नव्हत्या। तसेच फायर एनओसी बाबत देखील गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत। जर फायर एनओसी होती तर एनओसी असेल तर कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणत्या निकषानुसार व कशाच्या आधारावर ही एनओसी दिली, हा गंभीर प्रश्न आहे। याशिवाय हॉटेलमधील जाण्याचा व येण्याचा मार्ग अत्यंत अरुंद होता। अशा परिस्थितीत आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या सुरक्षा रक्षकांना घटनास्थळी पोहोचणे आणि बचाव कार्य करणे अत्यंत कठीण झाले होते। लोकांना बाहेर पडण्यासाठी पुरेसे मार्ग उपलब्ध नव्हते। परिणामी अनेक लोक आत अडकले आणि 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे त्याला हॉटेल सुरू करण्यासाठी इमारतीचा परवाना कसा मिळाला व कोणत्या निकषानुसार हा परवाना देण्यात आला, हा देखील गंभीर प्रश्न आहे। एवढंच नाही तर या हॉटेल विरोधात 2014 मध्ये देखील सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर अनिवार्य सुरक्षा नसल्यामुळे कारवाई देखील झाली होती। म्हणजेच ही पहिली वेळ नव्हती की या आस्थापनाविरोधात सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करण्याचा गुन्हा दाखल झाला होता। तरी देखील संबंधित विभागांनी कठोर कारवाई का केली नाही? नियमांचे उल्लंघन होत असतानाही हे हॉटेल का सुरू राहिले? दिल्लीतील ही घटना पाहताना गोव्यातील 6 महिन्यापूर्वीच्या भीषण दुर्घटनेचे चटके पुन्हा लागले आहेत। आरपोरा येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता। त्यामध्ये पर्यटक आणि नेपाळी कर्मचाऱ्यांचाही समावेश होता। या दुर्घटनेच्या तपासातही अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या। माहितीनुसार आग किचनमधून सुरू झाली होती, मात्र त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचं मुख्य कारण होतं सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव। तेथेही पुरेसे फायर एक्झिट नव्हते, आपत्कालीन मार्गाची व्यवस्था नव्हती, अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्या। परिणाम अनेक लोक वेळेत बाहेर पडू शकले नाहीत आणि 25 जणांचा जागीच मृत्यू झाला। या दुर्घटनेनंतर गोवा सरकारने चौकशी समिती नेमली, दोषींवर कठोर कारवाई होईल, जबाबदारी निश्चित केली जाईल अशी आश्वासने देण्यात आली। काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली देखील, काही आस्थापने सील करण्यात आली, पण 6 महिने उलटून गेले तरी चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही। एका वृत्तानुसार गोवा दुर्घटनेनंतर फायर एनओसी नसलेल्या 22 क्लब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली होती, त्यांना सील करण्यात आले होते। मात्र आता ही सर्व आस्थापने एका मागोमाग पुन्हा सुरू करण्यात आली आहेत। सील करण्याचे आणि नंतर डिसील करण्याचे आदेश देखील प्रशासनानेच दिले आहेत। तसेच या आस्थापनांकडे आता फायर एनओसी आहेत का याबाबत कोणतीही सार्वजनिक माहिती देण्यात आलेली नाही। अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। गेल्या 8 महिन्यात गोव्यात सुमारे 90 ते 100 फायर एनओसी जारी करण्यात आले आहेत। मात्र त्याच वेळी अनेक मोठ्या क्षमतेची हॉटेल्स, क्लब्स आणि व्यावसायिक आस्थापने आजही फायर एनओसी शिवाय सर्रास सुरू आहेत असं सांगितलं जात आहे। या संपूर्ण प्रकरणात केवळ हॉटेल मालकांना दोष देऊन चालणार नाही। ज्यांनी बांधकाम परवानग्या दिल्या, ज्यांनी तपासण्या केल्या, ज्यांनी फायर एनओसी मंजूर केल्या किंवा नियमांचे उल्लंघन होत असतानाही दुर्लक्ष केले, त्या प्रत्येक अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे। जर एखाद्या अधिकाऱ्याने नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल तर त्याच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। व्यवस्थापन मालक आणि संबंधित विभाग यांना समान जबाबदार धरलं पाहिजे।
सरकारने चौकशी समित्या नेमल्या पाहिजे, परंतु त्या चौकशी समितींना निश्चित कालमर्यादा देखील दिली पाहिजे. अहवाल सार्वजनिक करण्यात आले पाहिजेत. शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे. राज्यातील प्रत्येक हॉटेल्स, प्रत्येक रिसॉर्ट्स, क्लब्स आणि व्यावसायिक इमारतींची नव्याने तपासणी झाली पाहिजे. एवढंच नाही तर नवीन सुरक्षा नियम लागू झाले पाहिजेत. प्रत्येक हॉटेल्समध्ये फायर एक्झिट असणे बंधनकारक केले पाहिजे. फायर सेफ्टी रूम, आपत्कालीन मार्ग, अग्निविरोधक साहित्य, फायर लिफ्ट, स्मॉक डिटेक्टर, स्प्रिंकलर सिस्टीम आणि नियमित मॉक ड्रिल या गोष्टी अनिवार्य झाल्या पाहिजेत. अन्यथा अशा घटना होत राहतील व निष्पाप नागरिकांचा जीव जात राहील. तुम्ही देखील अनेक हॉटेल्समध्ये जात असाल. किती हॉटेल्समध्ये सध्या अशा एमर्जन्सीसाठी उपाययोजना केलेल्या असतात हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे या प्रकरणाबद्दल आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.